ई पीक पाहणी ती कशी करावी आणि ती का गरजेची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 31 जुलै पूर्वी ई पीक पाहणी करा, नाही तर पीक विमा अडकणार. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही चालू खरीप हंगामाचा पीक विमा भरला आहे का? जर भरला असेल तर एक महत्त्वाची गोष्ट अपूर्ण राहिली तर तुम्हाला विम्याचे पैसे मिळणार नाहीत. ती गोष्ट म्हणजे ई पीक पाहणी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही पाहणी मोबाईलवरून कशी करावी आणि ती का बंधनकारक आहे. तर ई पीक पाहणी का करावी, तर सर्वात आधी समजून घेऊया ई पीक पाहणी कशासाठी आणि का हवी आहे. पहिले कारण म्हणजे पीक विमा मिळवण्यासाठी. तुम्ही विम्याच्या अर्जात जे पीक भरले आहे, उदाहरणार्थ सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर काही, तर तुमच्या 7/12 जी नोंद आहे ती जुळणे आवश्यक आहे. जर दोन्ही माहिती जुळली नाही तर पीक विमा कंपनी तुमचा क्लेम थेट रद्द करेल. दुसरे कारण म्हणजे सरकारी नुकसान भरपाई. भविष्यात अतिवृष्टी किंवा दुष्काळ पडल्यास शासनाची मदत थेट तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी 7/12 वरील ही नोंदच ग्राह्य धरली जाते. तिसरे कारण म्हणजे बँक कर्ज, क्रेडिट कार्ड. पुढील वर्षाच्या पीक कर्जासाठी बँकेला तुमच्या शेतात कोणते पीक होते याचा पुरावा लागतो, जो या ॲपमधून मिळतो, त्यामुळे ते आवश्यक आहे. आता मोबाईलवरून ई पीक पाहणी कशी करावी ते आपण पाहणार आहोत. तर फक्त 5 मिनिटात ती स्वतः करायची कशी ते पाहूया. तर त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे, गुगल प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी DCS ॲप डाउनलोड करा. मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. स्टेप दुसरी, तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि 7/12 वरील खाते नंबर किंवा गट नंबर टाकून तुमचे नाव निवडा. स्टेप तिसरी म्हणजे पिकांची माहिती नोंदवा. वर क्लिक करा. तुमचा चालू हंगाम म्हणजेच खरीप 2026 निवडा. पिकाचे नाव टाका आणि किती क्षेत्रावर पेरले आहे ते अचूक भरा. स्टेप चौथी म्हणजे सर्वात महत्त्वाची, तुमच्या शेतात उभे राहून पिकाचा फोटो घ्या आणि ते त्याच्यावरती क्लिक करा. फोटो काढताना मोबाईलचे GPS चालू ठेवा, म्हणजेच लोकेशन चालू ठेवा आणि फोटो अपलोड करून सबमिट करा. लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आजच आपल्या शेतात जाऊन ही नोंदणी पूर्ण करा. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, ही माहिती इतरांशी शेअर करा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुनश्च भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.